नमस्कार, मी मधुराज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत। आज की आपण ज्वारीची भाकरी करणार आहोत। बरं, ही भाकरी करताना कायम एक तक्रार असते की ती दुपारी जेवेपर्यंत मौसूत राहत नाही, तर दिवसभर जरी खाल्ली तरी अशी मस्त कापसासारखी मऊ राहावी यासाठी खूप साऱ्या टिप्स आणि ट्रिक्स आहेत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। लाईक कमेंट सबस्क्राइब केलं नसेल तर पटकन सबस्क्राइब करा। येत्या शुक्रवारी दुपारी बरोबर 1 वाजता मी लाईव्ह येणार आहे आणि या बॉक्सच्यात आपलं नवीन प्रॉडक्ट आहे। त्या प्रॉडक्टसोबत माझ्या आईचं पत्र हरवलं ते मला सापडलं, ते पत्र देखील येणार आहे। तर या बॉक्सच्यात काय असेल कमेंट करून नक्की कळवा। आईंच्या आवडीचं असणार आहे, मुलांनाही ते आवडणारच आहे। 3 लकी विनर काढणार आहोत, तर पटापट गेस करा आणि येस, लाईव्हमध्ये लकी विनर्सची नावं पण घोषित करणार आहोत। त्यामुळे चला पटापट गेस करा आणि शुक्रवारी लाईव्ह नक्की जॉईन करा दुपारी 1 वाजता। तर सगळ्यात आधी 1.5 कप पाणी घ्यायचं आहे कढईमध्ये। आपले मधुराज रेसिपीचेच मेजरिंग कप आणि स्पूनचा सेट आहे। अगदी माझ्या पहिल्या रेसिपी व्हिडिओपासून हा मी वापरत आहे, त्यामुळे रेसिपीज पदार्थ अगदी अचूक आणि प्रमाणबद्ध होतात। madhurajrecipeclub.com या वेबसाईटवर जाऊन खरेदी करू शकता। ज्यांना ऑनलाईन खरेदी करणं अवघड वाटतं, व्हॉट्सॲप नंबर देते, तिथे फक्त एक मेसेज करा ऑर्डर आणि आमची टीम तुमच्यासोबत संपर्क साधेल। चला आता इथे 1.5 कप पाणी घ्यायचं। पाण्याला आता एक उकळी काढून घ्यायची। पाण्याला छान उकळी फुटली की यामध्ये मीठ घालूयात चवीपुरतं। मीठ चांगलं मिसळून घ्यायचं। गॅस आता मंद आचेवर करायचा, अगदीच बंद केला तरी काही हरकत नाही। आणि यामध्ये आता हे ज्वारीचं पीठ घालायचं। 2 कप पीठ घेतले। 1.5 कप आपण इथे पाणी घेतले, तर 2 कप इथे पीठ घेतले। आता हे पटकन मिसळून घ्यायचं। हे मिसळून झालं, झाकण ठेवायचं, गॅस बंद करायचा, 5 मिनिटं मुरण्यासाठी ठेवूयात। अशाच मस्त चमचमीत आणि झणझणीत रेसिपीजसाठी मधुराज रेसिपी मराठीला सबस्क्राइब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉनवरही क्लिक करा। चला आता 5 मिनिटं झाली की हे पीठ काढूयात। उकड ही काढून घ्यायची। चला आणि आता हे मळून घ्यायचं। छान आहे बघा, मळलं जातं। अजिबात वरण पाणी घालायची अजिबात गरज नाही, छान गोळा होतोय। आता इथे बघाल हे पीठ, भाकरीचं पीठ छान मळून झालंय। आता यातून एक लहान उंडा घ्यायचा, यावर झाकण ठेवूया। उरलेला पिठावर हा एकसारखा करून घ्यायचा। आता तुम्हाला हवं असेल तर तुम्ही ही भाकरी थापून करू शकता, पण अशी उकड काढलेली भाकरी आहे ना, लाटून पटकन होते। सुकं पीठ घ्यायचं आणि या पिठावरच जितके पातळ करू ना तितकी पातळ ही भाकरी लाटली जाते। बघा मस्त भाकरी लाटून झाली आहे। चला आता भाजून घेऊयात। हे बघा सरसर सरसर लाटली जाते, अजिबात भेगही नाही पडत आणि एकदम पातळ लाटली गेली। भाकरी भाजताना पुढची महत्त्वाची टिप म्हणजे तवा छानपैकी गरम झाला पाहिजे, तापला पाहिजे। मोठ्या आचेवरच ठेवायचा आणि भाकरी दोनही बाजूने कायम मोठ्या आचेवरच भाजून घ्यायची। तर गॅस सुरू करून तवा मी तापवण्यासाठी ठेवला होता। हे बघा तवा छान गरम झालाय, त्यातून हलकीशी वाफ यायला सुरुवात झाली। आता ही भाकरी घ्यायची, तव्याच्या मधोमध घालायची। हाताने पाणी लावलं तरी चालेल, मी ब्रशने लावते। ते पटकन असं पाणी एकसारखं स्प्रेड होतं। आता पुढची महत्त्वाची टिप म्हणजे पाणी लावून झालं की खूप वेळ ठेवायची नाही। ही हलकीशी असं वाटलं की पाणी आता यातलं ड्राय आउट व्हायला लागलंय की लगोलग ही उचलायची आणि उलटवून घ्यायची। आणि आता इथून पुढे अजिबात काहीही करायचं नाही। भाकरी अशीच त्याला टचच नाही करायचं, छान भाजू दे। आता ही बाजू हलकीशी भाजली गेली की उलटवायची आणि बघा टम्म फुगेल भाकरी। वा 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 वा, क्या बात आहे। आता मात्र इथून पुढे फार तिला भाजायची नाही। खूप ओव्हर भाजली जरी गेली ना तरी भाकरी मग करपते, तर भाकरी ड्राय आउट होते। त्यामुळे हलकीशी
हलकासा त्याला रंग येईपर्यंत भाजायची. बघा कसली मस्त टम्म फुगली आहे. वा वा वा. आणि आता हे काढूयात आणि बाजूला ठेवू. आता लगोलग यावरही आणि पाणी लावलं की लगोलग खूप वेळ नाही ठेवायची अशी, नाहीतर मग भाकरीला आहे ना भेग पडते. आणि आता अजिबात काहीच करू नका. ही अशीच छान पचू दे, शिजू दे. वा बघा काय टम्म फुगते. मस्त असा पापुद्रा येतोय भाकरीला आणि सगळ्या बाजूने मस्त टमटुमीत फुगते. क्या बात आहे. आणि जसं मी सांगितलं खूप भाजू नका. खूप भाजली तरी ती जरा वेळ गेला की वातड होते. तर हे काढूयात. क्या बात आहे. हे बघा छान अशी आहे ना रुमालासारखी मौसूद ही भाकरी होते. बाहेरून खरपूस ताजी खायला पण छान वाटते. पण मुख्य म्हणजे दिवसभर आहे ना ही अशीच राहते. कुठेच त्याला असं वातुडपणा येत नाही. भाकऱ्या इथे तयार आहेत. 2 कप ज्वारीचं पीठ घेतलं, 1.5 कप पाणी घेतलं, तर यामध्ये बरोबर 8 मध्यम आकाराच्या पातळसर भाकऱ्या तयार होतात. बरं या भाकऱ्या पुढची महत्त्वाची टीप म्हणजे हलक्याशा गरम असताना, कोमट असताना सुती कापडामध्ये ठेवायच्या, म्हणजे त्याचं मॉइस्टनेस आहे किंवा आर्द्रता आहे ती तशीच राहते. आणि मुख्य म्हणजे डब्यामध्ये खाताना नाही अजिबात ठोठरा बसत नाही किंवा वातूड वाटत नाही. या पद्धतीने तुम्ही भाकरी केली तर अगदी मऊ, म्हणजे पोळी किंवा फुलका कसा खातो तशीच ही भाकरी तुम्ही खाऊ शकता. रेसिपी आवडली तर लाईक, कमेंट, सबस्क्राईब. पुन्हा भेटूयात. तोवर मस्त राहा, खुश राहा, आनंदी राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं खात राहा. मधुराज रेसिपी, महाराष्ट्राची अस्सल चव.